नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास। नटते तुझ्यासाठी होऊन शिवावरी जीवनाची तुझी होणार ते सावली। गोकुळाचा कान्हा तुला रवी भेटली नाजूक हे नात आपला लख मोठा झाकली। बघून तुला राणी नव्हत वाटलं परत तुझ्या दारी आज मी आणलं। ही कहाणी जुबानी मी सांगते जगा तेज इंद्रा परी तुझा तू माझा होणार राया। तेज इंद्रा परी तुझा तू माझा होणार राया। नात जुळलं आपलं राणी तू माझी मी तुझा राया। जय भीम। अखंड विश्वाला शांततेने आणि सुखाचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच शाखा क्रमांक 574 या शाखेचे आजीमाजी कार्यकारिणी, तसेच आम्रपाली महिला मंडळ या मंडळाचे आजीमाजी कार्यकारिणी, तसेच आज इथे मान्यवर आलेले आहेत त्यांची मी काही टायमाच्या अभावीचं असं नावं घेत नाही, त्यांचे मी इथे स्वागत करतो। आमचा सुपुत्र तसेच आयुष्यमान बलिराम रामचंद्र पाटील आणि सुनीता बलिराम पाटील यांची सुकन्या रजनी या दोन्ही वधूवरांचा मंगल परिणय आणि साक्षीगंध विधी हा आपल्या समोर पार पाडणार आहे। आणि हा पार पाडत असताना आपल्या सर्वांचं शांततेचं मार्गदर्शन असलं पाहिजे। जाधव साहेब विधी पार पाडतील अशी त्यांना मी सूचना करतो आणि माझे 2 शब्द बोलून मी तिथे सांगतो। आपण सर्वांनी लक्ष द्यायचं। स्थापना 25 मे 1941, बहुजन पंचायत समिती संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जेरबाई वाडिया मार्ग परेल, मुंबई 40012। वराचं नाव आहे आणि माहिती नाव निखिल नितीन साळवी, वय वर्ष 26, शिक्षण ग्रॅज्युएट, व्यवसाय नोकरी। पालकाचे नाव नितीन बलिराम साळवी, राहण्याचे ठिकाण रूम नंबर 842, श्री शिवसेना शाखा, कदमतल मनोरमानगर ठाणे, गावचा पत्ता मुक्काम पोस्ट फळाणे तालुका मानगाव जिल्हा रायगड। मी वधूस पाहिले आहे ती मला पसंत असून माझी विवाह पूर्ण संमती आहे। खाली वरांची सही आहे। त्यानंतर माझ्या मुलाच्या इच्छेनुसार मी सदर विवाह स्वखुशीने संमती देत आहे। खाली वडिलांची सही आहे। त्याचप्रमाणे वधूची माहिती, वडिलांचे नाव बालकृष्ण रामचंद्र पाटील, राहण्याचे ठिकाण आझादनगर प्रवीण किराणा स्टोरच्या बाजूला सँडल्सबाग ठाणे, गावचा पत्ता आहे मुक्काम पोहनाड तालुका अलिबाग जिल्हा रायगड। मी वरास पाहिले आहे तो मला पसंत असून माझी विवाह संपूर्ण संमती आहे। खाली वधूची सही आहे। त्याचप्रमाणे माझ्या मुलीच्या इच्छेनुसार मी सदर विवाहात स्वखुशीने संमती देत आहे। खाली वडिलांची सही आहे। अशा प्रकारे हा दोन्ही पालकांच्या वतीने वधूवरांच्या विश्ववंदनीय विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान त्यागी विचारांना तुमचा आमचा सर्वांचा क्रांतिकारी वंदन, कोटी कोटी प्रणाम। या महाराष्ट्राचे आदिदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मानाचा मुजरा। या ठिकाणी बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 574
या शाखेची सर्व सन्माननीय पदाधिकारी, मानपाडा मनोरमा नगर कोळशेचो ठाणे बौद्धजन सेवा संघ फलाणी माता रमाई महिला मंडळ फलाणी तालुका मानगाव जिल्हा रायगड या भावकीचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याप्रमाणे कोयनाड अलिबाग रायगड यांचे भावकी यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून कार्यक्रम उपस्थित असलेली महेंद्रजी साळवी साहेब, देवदासजी साळवी साहेब आणि आजच्या कार्यक्रमाची ज्यांनी संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि ते आमची बौद्धजन पंचायत समिती या समितीचे अध्यक्ष आहेत, आदरणीय आजच्या ग्रामचे अध्यक्ष आमचे दादा वसंतजी तांबे साहेब आणि ह्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी रवींद्रजी गायकवाड साहेब, कुमारसिंहजी कदम आणि या ठिकाणी तमाम बंधू भगिनी, त्याप्रमाणे ज्यांनी आता आपल्या अगोदर एक सुंदर असा कार्यक्रम केला आहे ते आदरणीय आमचे दादा समाधानजी तुरे साहेब महाराज यांचेही अभिनंदन करतो। आणि बंधूंनो, मला सर्वांनी सांगताना कोणी गोंधळू नका, आपापली लेकरं असतील, मुलं असतील, त्यांना तुम्ही मांडीवर बसवा। आज खऱ्या अर्थाने तुम्ही नांदन नांदन होत रमाच नांदन, आज नांदन नांदन होत रमाच नांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जस टिपूर चांदन। गच्छामि द्वितीयं
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि प्रणतिपाता वैरमणि सिक्खपदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खपदं समाधियामि मुसवादा वैरमणि सिक्खपदं समाधियामि सुरामेरय मद्यपमादठाना वैरमणि सिक्खपदं समाधियामि साधु 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 एतं कुसुम संधति भोजयामि पदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं भोजयामि तमोनुधं सुगन्धिकायवधनं अनन्तगुणगन्धेन सुगन्धेन गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च संघं सुगततनो भव नाङ्गलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केशवमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं गजवकणोधं भवति चेतं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठाणेषु पठितं गौरवर्णं सुखायं अभयचितं निभयकामं सुरतामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु अर्धकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु अर्धकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति श्रदरिता करी कापला हरिहुरी रोगरूपा मुक्तिपथ पूर्णता जीन स्मूर्ती जायतं भुजांगतिका मार्ग साधन राष्ट्र घटनाकृती सोपते भारती महामानव बोलती सार्थ सौम्य शरणबुद्धास्मी भीमराजा भीमराजा उपस्थित बंधू आणि मंडळी आहेत तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज ही दोन भावी वधूवर आज एकमेकांना कुंकुम तिलक लावून पत्नी आणि पतीचा बंधन स्वीकार करणार आहेत आणि बंधनो त्यांचा हा स्वप्न साकार होणार पण तत्पूर्वी या ठिकाणी बंधनो महामंगल गाथा झाल्यानंतरच ही दोन भावी वधूवर एकमेकाला कुंकुम लावून कटिबद्ध होणार आहेत आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने पत्नी आणि पतीचा स्वीकार करणार आहे बंधनो सर्वांनी असंच शांत बसा बंधनो मला सगळं हा पालीभाषा ऐकून आम्हाला काढायला लागते न संतु पदवा सत्व दुःखा उपसमेंतु ते सकत्वा धम्मरत्नौषधं उत्तमवर पटीला उपसमंधम तेज न सोंतिना न संतु पदवा सत्व भय्या उपसमेंतु ते
सकतवा संगरतनोत दंगुतंबर आवनियो पावनियो संगते जन सोंतिना न संतु पदवा सखरोखा उपसमेन्तु ते यंकिंचि रतनं लोके विजति विदापतो रतान बुद्ध सम्नति तस्मा सोंति भवन्तु ते यंकिंचि रतनं लोके विजति विदापतो रतान धम्म सम्नति तस्मा सोंति भवन्तु ते यंकिंचि रतनं लोके विजति विदापतो रतान संग सम्नति तस्मा सोंति भवन्तु ते नते में शरणं बुद्धो में शरणं इति न सच्च वचन होत में जमंगलं नते में शरणं धम्मो में शरणं इति न सच्च वचन होत में जमंगलं नते में शरणं संघो में शरणं इति न सच्च वचन होत में जमंगलं सभ्यतिव विव जंतु सफरोगो विनाशतो माते भंतरायो सुखी दिगायो को भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब बुद्धैः भावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मैः भावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते नथ दया भूतान पाप निवारणा परुषु भावनन्तु सप्प उपदरे यंग निमित्त मंगलाचे चापणाप सपुंसधो पाप गहतस विनकंतं बुद्धायन भावन विनाशमेन्तु ते यंग निमित्त मंगलाचे चापणाप सपुंसधो पाप गहतस विनकंतं धम्मायन भावन विनाशमेन्तु ते यंग निमित्त मंगलाचे चापणाप सपुंसधो पाप गवतस विनकंतं संगायन भावन विनाशमेन्तु ते सभी सदा सुखी होन्तु सभी होन्तु सखेमुनो सभी भद्राण पसंद महाकित दुख मागमा याहि दभूतानि समागतनि ब्रह्मणि वायवन्तविके सभी भूता सुमना भवन्तु तपि सकच्च सुनन्तु भाषित तस्मै भूतानि समित सभौमित करोतु मनुष्याय पदाय धीवज्रन्ध्वरि तस्मै रक्षतु अपमतां साधु 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 भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबुद्धायन धम्मायन संगायन भावेन सदा सोन्ति भवन्तु ते जोराचे सुंदर असं काय पाहिजे त्यांना वाटत की आमचा काहीतरी लग्न होतंय आता या ठिकाणी भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबुद्धायन धम्मायन संगायन भावेन सदा सोन्ति भवन्तु ते वाह 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 अजून तुम्हाला दोनदा काय वाटतं तांबूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी तांबूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी पाणी श्रमान शेंदण आश्रमाच नांदण पाणी श्रमान शेंदण आश्रमाच नांदण जीवाच्या संसारी कसं टिपूर चांदण जीवाच्या संसारी कसं टिपूर चांदण
सर्वरोगा विनाशाय भव्य निधाय नायक सर्व दुःख विनाशाय भव्य निपाल संतिके भन्ते निग्रहं कृतवान् परितं बुद्धं मंगलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सत्ब्रह्ममुनि राजेशनन्तु सख्यमोक्खलं धम्मसवनकालो वयं ददन्ता धम्मसवनकालो वयं ददन्ता धम्मसवनकालो वयं ददन्ता ये संता संत संत चित्तात्रि शरणं शरणं एतं लोके च पुत्रेव भूमा भूमा च देवा गणगण मून व्याप्तवा सर्वकाल एता युक्ता देवा कनकमय मेरु राजेव संतो संतो संत सहिता मुनिवर वचन सख्य मोक्ष सुमगा शुभेषु चक्रवालेषु एका देवाचे ब्राह्मण हे आंबे कथं तुयं सर्व संपत्ति साधक सभ्यान मोदित्वा समाग शासनक्ता पमादरहित अर्क सुविशेषत शासनप्येच लोके च उदित भवतु सर्वदा शासनप्येच लोके च देवा रक्षन्तु सर्वदा सभ्ये सत्ता सुखी होन्तु सभ्ये परिवारे अतिनो अनिगा सुमना होन्तु सभै आतिभि राजते वा चोरते वा मनुष्यत्वा गणिकत्वा उदकत्वा पिशाचत्वा ताणकत्वा कनकतत्वा नक्कतत्वा जनपद रोगत्वा असंडित संभूतवा पुरीसत्वा चंडवत्त समित गणपुर आई विचिक मनीष पदीप चतरच सुकर महिषय करख साधई नाना भयतीवा नाना रोगत्वा नाना उपदोत्वा सभ्यांक गणहन्तु धम्मेच कामेच कामेच नातिचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातिचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातिचरामि मी भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना साक्ष ठेवून उपस्थित समुदाय बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक सामाजिक वैवाहिक या बौद्धिक नीती नियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही मी रजनी यांचा पत्नी म्हणून स्वीकार करतो हे समस्त जनास जाहीर असावे धम्मेच कामेच नातिचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातिचरामि अत्तेच धम्मेच कामेच नातिचरामि मी भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना साक्ष ठेवून उपस्थित समुदाय बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक वैवाहिक या बौद्धिक नीती नियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही
मी निखिल यांचा धम्मपती म्हणून स्वीकार करते हे समस्त जनास जाहीर असावे. सावित्री वीरती जैत्वने अनाथ पिंडी कस्य रामे अत्तपूय तारा देवता विकंताय प्रत्यभिकंतवर्णा केवल कपज्जतो वासित्वा येन भगवान तेन पत्सकमि उपस्कमित्वा भगवंता विवादित्वा एकमतत्थासि एकमतठिता खोस देवता भगवंत गातयस्वासि बहुदेव मंसाच मंगलचयन्तु अपखम सुंदं प्रेमंगलं उत्तमं असेवनास बालान पंडिताच सेवना पूजाच पूजियन एतं मंगलं उत्तमं पति रूपदेश वासोच फुपेच कत्तपुयता अत्तसमपरिधं एतं मंगलं उत्तमं भावोच सीपेच विनिधा सुखो सुखो सुभाषिता सुवासा एतं मंगलं उत्तमं माता पितु पठाण पुतधर संगो अनाकुलाच गम्मत एतं मंगलं उत्तमं दान धम्मचार्याच काला संगो अनवधानी कम्मने एतं मंगलं उत्तमं आरती वीर्ति पाप मज्जपानच संयम अपमादेषु गम्यसि एतं मंगलं उत्तमं गारोच निवृत्त संतुत कतुयता काले धम्म समेतं मंगलं उत्तमं तपोत ब्रह्मचर्याच दसन विपाणि सचिकर एतं मंगलं उत्तमं फुटस लोक धम्म चित्त यसन कंपति अशुभ विरजन खेमं एतं मंगलं उत्तमं इतातिसनि तत्वान सपतं पराजिता सभसुंति गच्छति ते धन मंगलं तंति साधु साधु साधु. पत्नीला सन्मानाने वागवेल. मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही. मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहीन. मी माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवीन. मी माझ्या पत्नीला अलंकारिती भूषणाने संतुष्ट ठेवीन. घरातील सर्व मंडळींची उत्तम व्यवस्था ठेवीन. मी माझ्या परिवाराशी सौजन्याने वागेन. मी अनती व अनाचारापासून अलिप्त राहीन. मी माझ्या पतीने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करीन. मी घरकामात आळस न करता लक्ष राहील. समभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि.
ती सुदंत विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं जयं लाणी सचं विहाय मति सचकवादते तुम वादाभिरोपितम अत्यन्तभूतं तय्यापदीपजदितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दभुजङ्गं विविधमादि पूतेन तेरभुजन् दमापयन्तो ईतोपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि दोगाहटितभुजगेन सुदर्शनठं ब्रह्मा विशुद्धिज्योतिमेदि बता यणगदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि जय मङ्गलगाथा युवाचको दिन दिने सरते मदन्ति हित्वाननेक विविधानि चुपथवाणि मोकं सुखं अधिगमयो नरोसभयो मंगलं रक्तं सुजवदेव तसमुदाय धम्मावसन्नं भाग्य सदा सोमति बहुते साधु 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 जय बाबा जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले रान सार गान झालं ते नावानी मन झालं रान सार गान झालं ते नावानी मन झालं जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले सदासोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलरक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदासोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलरक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदासोऽपि भवन्तु ते इतितं पतितं तुयं कृपमेव क्षमिष्यतु
सभ्य पुरेंतु चित्त संगपा चंद बंधुरक्षयत आयुरारोग्य संपत्ति सत्य संपत्ति मेवच ततो निपान संपत्ति विनाते समिंजतु साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि बुद्धांच्या आशीर्वादाने धम्माच्या आशीर्वादाने अंग अंग खेटताना आभाळ हे भेटताना गजराला लाज वाटली झुळझुळीचे सूर झाले हातांचेच हार झाले ओठांची कुपी भेटली देह तडी पार झाला ढगावरी स्वार झाला जगण्याला पंख फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले माझं काळीज धडधडतय, माझं काळीज धडधडतय. माझं काळीज धडधडतय, माझं काळीज
माझ काळीज धड धडते, माझ काळीज धड धडते. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन. संग घेऊन माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीन. सांग राणी तू माझी होणार, तुझा हात माझ्या हाती देणार. माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर कधी घेणार. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग.